आज मी तुम्हाला खमंग ढोकळा कसा बनवायचा आणि खमंग ढोकळा प्रीमिक्स कसं बनवायचं दोन्ही पण सांगितलंय। हाय हॅलो सर्वांना नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जावो हीच बापाच्या चरणी प्रार्थना। बापांकडे थोडी कशी पाठ नको ठेवू। तर पूजा आली होती, पूजा नाशिकला गेली ना फ्रेंडच्या लग्नाला, तर ती रात्री आली। किती वाजता आली? रात्री 11 वाजले होते आम्हाला घरी गेला आणि सकाळी माझ्याकडे आली आता। तर जवळपास घरामध्ये आता 11 साडे 11 वाजले। लाडू झोपलेला होता तर मग लाडूला घरीच ठेवून आली आणि माझ्यासाठी 2 मस्त नवीन ड्रेस आणले तिने। तर तिने मला हा घालायला सांगितला तर मी मस्त घातला। तर तुम्हाला म्हटलं दाखवू। तर हे बघा पर्पल कलर आहे आणि जरा आता ट्रेंड आहे व्हाईट कलरचा, तर छान वाटलं, म्हणजे मला तर आवडला। म्हटलं तिच्यावर पण छान दिसेल आणि तिच्याकडे नव्हता हा कलर, तर छान। तुला आवडला ना? मला हा कलर आहे ना म्हणजे पहिल्यापासूनच आवडतो वाईन कलर आणि मस्त असा व्ही आकारामध्ये याचा नेक आहे आणि मस्त छान अशी याला वर्क आलेली आहे, डिझायनर आरी वर्क आणि लांबाई मध्येच आवडतो मला। तर त्याला बाई पण होती ऑलरेडी लावलेली आणि ऑर्गेन्झाचाच दुपट्टा आलेला आहे। दुपट्टा पण खूप छान आहे, ऑर्गेन्झाचा आहे, म्हणजे कपडा क्वालिटी पण छान आहे। म्हणजे हा ड्रेस आहे ना आम्ही इथं घेतला होता असाच मोरपंखी, तो सेम हाच कपडा आहे आणि अशीच त्याची ऑर्गेन्झाची चोळणी 1000 रुपये, 1000 नाही का 1400, 1400चा होता, पण डिस्काउंट मध्ये आम्हाला 1200 का काहीतरी। 1200 ला लावला होता तो। पण मग हा पूजाने फक्त कितीला आणला असेल? 600 रुपये, 600 रुपयाला हा ड्रेस। तर कपडा क्वालिटी खरंच खूप छान आहे, अशी चमक आहे कपड्याला, म्हणजे कपड्याला शाईन पण आहे, नेकला छान असं डिझायनर नेक म्हणजे डिझाईन पण आलेली आहे, ऑर्गेन्झाचा दुपट्टा आलेला आहे आणि ड्रेसला अस्तर पण आलेलं आहे आणि ओढणीला पण टर्सल्स पण आलेले आहे, बघू शकता। हे बघा म्हणजे छान वाटतं ना, थोडंसं छान लुक येतं। तर मला कलर पण खूप आवडला आणि कॉम्बिनेशन पण छान आहे, म्हणजे ओढणी आणि पॅन्ट ना तर लाईट पर्पल कलरची आहे आणि डार्क पर्पलचा टॉप आहे, तर कॉम्बिनेशन पण छान आहे। तुझे दिसतो पण छान आहे तुझ्यावर। पूजा मला बोललीच होती की नाशिकला आहे ना छान छान मस्त ड्रेस मिळतात। आता सिन्नर नाशिक थोडासा फरक पडणारच, म्हणून मग तिला बोलली की तू नाशिकला गेली का मला 2 ड्रेस घेऊन ये, 2-3 आण। पण तिने 2 आणले, तर एक दुसरा मी तुम्हाला तोही दाखवते। तर ग्रे कलर माझा खूप फेवरेट आहे, तर ग्रे कलर पण आणलाय तिने। तर मी इथे ग्रे कलर बघत होते ना, तर इथे काही मला मिळाला नाही। आणि हे बघा घालून दाखव ना मम्मी। हा पण वेअर करून दाखवते। हा पण दाखव बघ, याला पण आहे ना, याचा पण कपडा आहे ना छान आहे आणि अस्तर पण आहे, कपड्याला अशी शाईन आहे आणि अस्तर वालीच ड्रेस आहे, कारण कुर्तींना अस्तर नसतं, पण मला अस्तर वाले ड्रेस आवडतात। ते दिसायला पण छान दिसतात, असे रुबाबदार दिसतात आणि असे प्रेस वगैरे केल्यानंतर मस्त वाटतात, म्हणजे असे गोळा होत नाही पटकन बसल्यावर उठल्यावर। तर म्हणून मग मी असेच हे म्हटले। तर हा पूर्ण म्हणजे 3 पीस आहे ना, सेम कलरचा आहे आणि हा जो आहे ना याच्यामध्ये म्हणजे कॉन्ट्रास्ट आहे, थोडं ओढणी आणि पॅन्टचा कलर लाईट आहे आणि डार्क आहे असं। याची पॅन्ट आणि ओढणी सेम, ओढणी थोडीशी धार आहे, गोल्डन धार। तर मी हा एक आता तुम्हाला वेअर करून दाखवते, मला बघायचं। तर हा बघा, याला आहे ना फिटिंग करायची पण गरज नाही दोन्ही ड्रेसला। आणि मला इथली डिझाईन पण खूप आवडली, अशी भरगंच मस्त। मला पण अशी वर्क खूप आवडते पुढे, तर तशीच इथे पण आहे, छान आहे। हा पण एकदम मस्त परफेक्ट मला बसलाय। डबल एक्सेल माप आहे ना, डबल एक्सेल आहे आणि याचा दुपट्टा पण छान आहे, अशी थोडीशी प्रिंट आहे, फुलं वगैरे। म्हणजे इथला जो कलर आहे ना, रेड ऑरेंज येलो, त्याच कलर मध्ये ओढणीवर प्रिंट आलेली। ओढणी अशी पण घेऊ शकतो, अशी पण घेऊ शकतो। आणि इथे बघ पॅन्ट पण अशी मस्त आहे ना, ही अँकल नाहीये, ही लॉंग वाट, कम्फर्टेबल आहे ना कपडा, एकदम छान वाटते। चला मम्मी खुश आहे, मम्मी खुश आहे म्हणून मी पण खुश आहे। तर दोन्ही ड्रेस तुम्हाला कसे वाटले? याची प्राइस किती ग? 500। हा फक्त 500 रुपयाचा, पण असा वाटतोय की 1000-1200 रुपयाचा आहे, कारण सिन्नर मध्ये आहेच एवढे रेट। मी स्वतः त्या दिवशी बघितले, तरी काही बाई वगैरे लावलेल्या नसतात काही ड्रेसला, आपल्याला पैसे देऊन बाई लावून घ्यावी लागते। तिथे पण आपले 50-1 रुपये जातात बाई लावायला किंवा मग फिटिंग मारायला। तसं आता हे फिटिंग करायची गरज नाही मला,
आणि बाही पण लावून मिळाली आहे आणि दुपट्टाही खूप छान आहे. रेग्युलर म्हणजे रोज वापरण्यासाठीच हे मी पूजाला आणायला सांगितले. आणि हा पर्पल थोडासा डार्क आहे आणि हा पण ग्रे कलर घरामध्ये वापरू शकते. हा म्हणजे खूप जास्त लाईट पण नाहीये. तर माझे हे दोन्ही ड्रेस मला तर आवडले. तुम्हाला आवडले की नाही नक्की सांगा. तुझे दोन्ही पण आहे. तुझे सगळे ड्रेसचे कलर खूप युनिक आहे. मोरपंखी, त्याच्यानंतर पेट्रोल ब्ल्यू, वाईन कलर, ग्रे कलर, पिस्ता कलर, व्हाईट कलर, सगळे कलर एकदम युनिक आणि छान आहे. दुपट्टा भरपूर मोठा आहे. म्हणजे कामामध्ये असल्यावर असं पण करू शकतो आपण. तसा घरामध्ये दुपट्टा घ्यायची तर गरज नाही, पण व्हिडिओ मध्ये असं घ्यावं तर लागतोच. चला चला मस्त आहे. दोन्ही पण ड्रेस खूप छान आहे. पूजाने नाशिकवरून आणले. तर आता 2 आणले. परत कधी नाशिकला गेलो तर आम्ही नक्कीच तुम्हाला दाखवू कुठून घेतले. आणि खूप छान मस्त दोन्ही ड्रेस आहे. कपडा क्वालिटी खरंच खूप छान आहे. म्हणजे असं नाही की कलर जाईल किंवा मग धागे निघतील असं काही नाही. शाईन आहे कपड्याला. शाईन शाईन आहे अशी कपड्याला. लाडूला सर्वांना बघायचं असेल. पूजा बोलली की लाडूची झोप झाली का मग लाडूला इकडे पाठवेल. दुपारी घेऊन येईल थोड्या वेळाने. तेव्हा तुम्हाला त्याला अजून मालिश करायची आहे, आंघोळ करायची आहे. चला फॅन लावते आता. फॅनच्या आवाजात ना व्यवस्थित ऐकायला येत नाही म्हणून फॅन बंद करावा लागतो. म्हणून मी वरती एसीचा पॉईंट काढून टाकलाय. कारण मला ना प्रत्येक वेळेस फॅन बंद करावा लागतो, मग बोलावं लागतं. खूप गरम होतंय सध्या आता. आज मला खमंग ढोकळा प्रीमिक्स बनवायचं आहे. त्यासाठी इथे मी 4 किलो तांदूळ काढून घेतलेले. तांदूळ घेताना आहे ना जुना घ्यायचा, म्हणजे हातामध्ये असा पॅक मुठ्ठीमध्ये पकडायचा आणि सोडायचा. हाताला तांदूळ जर चिटकला तर समजायचा नवीन, आणि तांदूळ अजिबात चिटकला नाही, एकदम मोकळा झाला तर समजायचं तांदूळ जुना आहे. आणि इथे मी हरभरा डाळ घेतलेली आहे, चणा डाळ. आणि इकडे 1 किलो सफेद उडीद डाळ घेतलेली आहे. सर्व डाळी निवडून घेतलेल्या आहे, तांदूळ पण निवडून घेतले. आणि हे चक्कीमधून आता एकत्र करून दळून आणायचं आहे, म्हणजे याचं पीठ तयार करायचं आहे. तर आता इथे मी तांदूळमध्ये चणा डाळ आणि उडीद डाळ टाकते. तर सर्व काही एकत्र करायचं आहे हे, आणि एकत्र केल्यानंतर मग ते चक्कीमध्ये दळायला द्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी प्रेमिक्स बनवू शकता. तर नक्की संपूर्ण व्हिडिओ बघा आजचा. इथं मी 2 किलो साखर काढून घेतलेली आहे. आणि हे आहे सायट्रिक ॲसिड, तर लिंबू सत्व, अगदी साखरेसारखं दिसतं. तर हे मी इथे 400 ग्रॅम घेतलेलं आहे. इथे आपण टाटाचा सोडा, मीठ हे, आणि हा टाटाचा सोडा. तर हे पण 400 लागणार आहे आपल्याला. तर इथं मी सर्व काही प्रमाणानुसारच साहित्य काढून घेतलेलं आहे. आता माझं खमंग ढोकळा प्रीमिक्स आहे ना, जास्त प्रमाणामध्ये करायचं आहे. जर तुम्हाला थोडंच करायचं असेल, 1 किलोच्या प्रमाणामध्ये करायचं असेल, तर नीट सर्व काही व्यवस्थित समजून घ्या. कारण मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे प्रमाण, पण काहींच्या लक्षात येत नाही ते. तर तुम्हाला घरातल्या घरात जर 1 किलोचं प्रीमिक्स बनवायचं असेल खमंग ढोकळ्याचं, तर काय करा. आता तांदूळ घेताना कोणता घ्यायचा मी तुम्हाला सांगितलंय. जुनाच तांदूळ वापरायचा आहे इथे आपल्याला. नवीन तांदूळ अजिबात वापरू नका, नाहीतर खमंग ढोकळा तो असा फुगणार नाही आणि त्याला जाळी पण पडणार नाही. त्यामुळे ना जो भात चिकट होतो असा तो तांदूळ अजिबात वापरायचा नाही. भले तुम्ही रेशनचा तांदूळ वापरला ना तरी पण चालेल. अर्धा किलो तांदूळ, अर्धा किलो चणा डाळ, दोन्ही मिळून 1 किलो होतं. त्यासाठी 125 ग्राम उडदाची डाळ, सफेद उडदाची डाळ वापरायची आहे. आपल्याला साखर तिथे ना 250 ग्रॅम लागेल. आणि सोडा खार, टाटाचा सोडाच घ्यायचा आहे. बारीक मीठ आणि सायट्रिक ॲसिड, हे तिन्ही पण 50-50 ग्रॅम घ्यायचे, सम प्रमाणामध्ये घ्यायचे. आता पीठ आपण चक्कीमधूनच दळून आणणार आहोत. तर पीठ खूप जास्त एकदम बारीक पण नाही दळायचं, खूप जास्त जाड पण नाही ठेवायचं. नॉर्मल थोडंसं बारीकपेक्षा थोडंसं हे असलं पाहिजे, जाड असलं पाहिजे, पण खूप जास्त जाड करू नका, मग ढोकळा व्यवस्थित होत नाही. आणि एकदम बारीक पण नका करू. आता सायट्रिक ॲसिड आणि साखर मिक्सरला चांगली बारीक फिरवून घ्यायची आहे. सोडा आणि मीठ आपण मोजून तसंच पिठामध्ये मिक्स करणार आहोत. आता तुमच्या सर्व लक्षात आलंय. तर मी आता हे जास्त प्रमाणामध्ये आहे ते करायला घेते. मिस्टर चक्कीमधून पीठ दळून आणले, ते पण आता काढून घेते मोठ्या एका घमेल्यामध्ये, कारण त्यातली वाफ बाहेर गेली पाहिजे आणि ते थोडंसं थंड झालं पाहिजे. आणि ते कसं दळून आणलं ते पण मी तुम्हाला दाखवते.
चला चला, आता इथे मी मोठं एक घमेलं घेतलेलं आहे. आता इथे तुम्हाला सर्व पीठ समजलं असेल. अशा प्रकारे आपल्याला मोकळं करायचं आहे. थोडीशी वाफ यामधली जाऊन द्यायची आहे, कारण खूप हे गरम आहे. गरम गरम त्यामध्ये काही मिक्स नाही करायचं. आणि हे बघा अशा प्रकारे हे दळलेलं आहे. खूप जाड नाही आहे, बारीकच आहे, पण खूप जास्त बारीक पण नाही करायचं. तर आता याची वाफ जाऊ देते मी. आता इथे मी ना मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आणि भांडं आतून अजिबात ओलसर ठेवायचं नाही, पूर्ण असं सुकलेलं असलं पाहिजे. अजिबात ओलसर ठेवायचं नाही, नाहीतर मग ढोकळा पीठ खराब होण्याची शक्यता राहील. सर्वात आधी आता इथे मी ना सायट्रिक ॲसिड हे बारीक करून घेते. हे 400 ग्रॅम काढलेलं आहे मी. एकदम बारीक अशी पावडर बनवायची आहे सायट्रिक ॲसिडची. हे बघा, हे खूप वेळ आहे ना असं ठेवायचं नाही, नाहीतर मग त्याचे ना खडे तयार होतात. ते लगेच आपल्याला पिठामध्ये मिक्स करायचं आहे. तर मी आता हे दळून घेतलं, साखर दळून घेते. पिठी साखर झालेली आहे तयार आपली. ही सर्व 2 किलो आपल्याला बारीक करून घ्यायची. तर हे बघा, हे सायट्रिक ॲसिड छान दळून झालेलं आहे. आणि पिठी साखर पण 2 किलो पूर्ण ही दळून घेतली मी. आणि पीठ आहे ना मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलं घमेल्यामध्ये, कारण ते छोटं झालं होतं ना, इतकं त्यात मावलं नसतं. तर थोडंसं पीठ आहे ना गरमच आहे अजून. चला, थोडंसं नॉर्मल पीठ गरम आहे, पण आता यामध्ये ना मी साखर घालते. 2 किलो साखर. ,400 ग्रॅम सोडा खार आणि 400 ग्रॅम मीठ घातलेले, दोन्ही मिळून 800. आणि हे आपलं सायट्रिक ॲसिड हे पण 400. तर फॅन चालू आहे वरती, त्यामुळे आवाज येतोय. आणि आता हे सर्व काही छान मिक्स करून घ्यायचंय. अशा प्रकारे हाताने करायचं, कारण गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे. आता इथे मी एक पुरण चाळण्याची चाळणी घेतलेली आहे. त्याने आपल्याला हे पीठ सर्व काही चाळून घ्यायचं आहे, म्हणजे पिठामध्ये गुठळ्या राहणार नाही आणि एकजीव पीठ करायचंय आपल्याला. तर इथं मी दुसरं मोठं घमेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये पीठ आहे ना सर्व चाळून घ्यायचं. सर्व काही पीठ मी आहे ना चाळणीने चाळून घेतलं. आणि जर थोडंसं जाडसर आपल्याला साखर किंवा सायट्रिक ॲसिड उरली ना अशी चाळताना, तर ती पुन्हा मिक्सरला बारीक करून घ्यायची. आणि हे सर्व पीठ चाळल्यानंतर पण परत हाताने मिक्स करत राहायचं. एकजीव असं गोल 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 फिरवत राहायचं. मी फिरवलंय, पण
हात धुतले मी आता, तर मी झाऱ्याने करून दाखवते तुम्हाला कसं व्यवस्थित असं. पुन्हा ते चाळल्यानंतर सारखं एकजीव करत राहायचंय, म्हणजे कुठे साखर कुठे मीठ असं होणार नाही. राहू एवढं किचन मध्ये नाही. आणि सर्व मिक्स करून घ्यायचं. थंड झालं की मग तुम्ही एखाद्या प्लास्टिक बॅग मध्ये भरून हवाबंद डब्यामध्ये याला ठेवा, किंवा फ्रीज मध्ये ठेवलं तरी काही हरकत नाहीये, पण पॅक करून ठेवा. आता शेगडीवरती मी इथे कढईमध्ये ना पाणी ठेवलंय. खूप जास्त पाणी आणि खूप कमी पण नाही ठेवायचं. 20 मिनिटं जवळपास पाणी आटलं नाही पाहिजे तसं पाणी ठेवायचंय आपल्याला. त्यामध्ये मी एक स्टँड ठेवलाय आणि माप घेऊन बघायचं डब्याचं व्यवस्थित. आता इथे मी कुकरचा डब्बाच ठेवणार आहे असा. आता मी तुम्हाला ढोकळा प्रीमिक्स पासून खमंग ढोकळा कसा बनवायचा ते दाखवते. म्हणजे तुम्हाला सर्व काही बारीक सारीक टिप्स पण सांगणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक सर्व काही ऐका आणि बघा. तर कधी कधी आपण खूप कमी पाणी ठेवतो आणि नंतर मग पाणी पूर्ण आटून जातं आणि मग ढोकळा कच्चाच राहतो. त्यामुळे पाणी ठेवताना असं ठेवा की 20 मिनिटाच्या आत ते आटलं नाही पाहिजे, कारण खूप कमी गॅसवर आपण ढोकळा करत नाही, मध्यम गॅसवर करणार आहोत पहिले. तर हे सांगते. तर इथं मी जाळी टाकलेली आहे आणि कुकरचा डब्बा घ्या, किंवा तुमच्याकडे असेल तर केकचं भांडंही चालेल. कुकरमध्ये पण करू शकता तुम्ही, पण मी कढईमध्येच करते आता. याला आता पहिले तर तूप लावून तेल लावून घेऊ. खाण्याचं आपण भाजीला वापरतो ते तेल लावायचंय डब्याला पूर्ण. संपूर्ण डब्याला आता इथे मी तेल लावून घेतलेलं आहे. ही पूर्व तयारी आधीच करून ठेवायची. आणि पाणी खूप थंड वापरायचं नाही, थोडंसं हलकसं कोमट असलं तरी चालेल, थोडंसं नॉर्मल, खूप जास्त कडक करू नका, म्हणजे एकदम गरम नाही. तर माझं जारचं पाणी आहे ना ते जरा थंड असतं, म्हणून मी गॅसवर थोडंसं हलकसं नॉर्मल करून घेतलेलं आहे. एकदम नॉर्मल पाणी करायचंय, एकदम कोमट गरम खूप नाही करायचं. तर इथं मी आता एक वाटी घेतलेली आहे. तर ह्या वाटीच्या प्रमाणामध्ये मी आता खमंग ढोकळा बनवते. तर खूप जास्त मोठं भांडे घेऊ नका, भले तुम्ही 2 ठिकाणी खमंग ढोकळा बनवा, कारण एकदम जर खूप जास्त पीठ घेतलं ना तर त्याला वेळ पण खूप लागतो आणि मग आतमध्ये कधी कधी कच्चा असतो राहतो खमंग ढोकळा. म्हणून मग 1 वाटी पिठाचाच आपण इथे करू. तर इथं मी हे प्रीमिक्स घेते आता. हे बघा, एकदम दाबून पण पीठ भरलं नाही मी, हलकसं पीठ, कारण हे पीठ वजनाला जड होतं साखर वगैरे टाकल्यानंतर. ते अगदी असं जड लागतं हाताला, हलकं नाही लागत. तर हे बघा, 1 वाटी सपाट घेतलेली आहे मी. तर ही पातेल्यामध्ये अशा मोठ्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. आणि जर तुम्हाला वाटलं हळद नाही टाकायची तर नका टाकू, पण किंचित थोडीशी हळद टाकल्यामुळे त्याला रंग येईल, म्हणून मग मी थोडीशी हळद टाकते. खूप जास्त नाही, पण थोडंसं रंग यावा म्हणून टाकली मी. हळद आहे ना पूर्ण पिठामध्ये ना मिक्स करून घ्यायची, हाताने मिक्स करून घ्या, कारण आहे ना नंतर मग हळदीचे ना ते लाल स्पॉट तयार होतात ढोकळ्यावरती, जर ती मिक्स नाही झाली चांगली तर. त्यामुळे पाणी टाकायच्या आधीच हळद आहे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. हाताने पटकन चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये आपण आहे ना पाणी टाकू. गॅस वाढवलाय कारण पाण्याला पण उकळी आली पाहिजे आपल्या. तर तुम्हाला वाटीनेच पाणी सांगते कसं घ्यायचं कसं नाही. तर आपण सपाट वाटी पाणी घेतलेलं होतं, तर आपण सपाट वाटी पीठ घेतलेलं होतं ना, तर 1 सपाट वाटी पाणी घेतलेलं इथे मी वाटी भरून. आणि आता हे पीठ आहे ना मिक्स करून घेते मी. पीठ मिक्स करत असताना ते असं फ्लफी होतं, फुगतं. एकाच डायरेक्शन मध्ये छान असं करून घ्यायचं. खूप जास्त पातळ नाही
आता अर्धीच वाटी पाणी लागले मला. इथे खूप जास्त पाणी टाकलं मी. हे बघा एकदम असं फुगून आलंय. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल टाकायचे. पोळी खायचा चमचा आहे ना, त्या चमच्याने 2 चमचे तेल टाकून घ्यायचं. थोडस वजून टाकलंय मी वर. तेल टाकल्यानंतर पुन्हा हे असं एकाच डायरेक्शनने छान असं फिरवून घ्यायचं. खूप जास्त पातळ करायचं नाही. आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे. तेल लावलेल्या डब्यामध्ये लगेच काढून घ्यायचं. ही प्रोसेस आहे ना फटाफट करायची. डबा टॅप करायचा आणि पाण्याला खळखळून त्यामध्ये आता आपण पटकन झाकून ठेवायचा. वाफ गेली नाही पाहिजे बाहेर. आणि काहीतरी असं जड ठेवा. आता एक 2-3 मिनिटं हाय फ्लेम वरती आपण ढोकळा होऊ देऊ. नंतर आपण गॅस मध्यम करणार आहोत. एकदम लो नाही, खूप जोरात मोठा पण नाही, एकदम असा लो करायचा आहे. आता मी गॅस आहे ना मध्यम ठेवलेला आहे. तर मध्यम गॅसवरती आपल्याला जवळपास कमीत कमी 15 मिनिटे किंवा जास्तीत जास्त 20 मिनिटे आपल्याला खमंग ढोकळा वाफू द्यायचा आहे. कारण पीठ जर कमी असलं ना तर 15 मिनिटांमध्ये पण होतो, पण पीठ जर थोडं जास्त असलं तर मग 20 मिनिटं पण लागतात. तर आता किती मिनिटं लागतात मी टायमिंग बघून आलेली आहे, तुम्हाला सांगेल. आणि अधेमध्ये अजिबात झाकण काढायचं नाही, बघायचं नाही. कारण वाफेचं जी प्रोसेस चालू असते ना ढोकळा फुगण्याची, ती मध्येच मग बंद होते. त्यामुळे अजिबात 15 मिनिटं तरी आपल्याला बघायचं नाहीये. 15 मिनिटानंतर आपण मग ढोकळा कसा झालाय ते बघू. आणि टूथपिक किंवा सुरी घालून तुम्ही चेक करायचं आहे. तर आता 15 मिनिटानंतरच बघू. आणि अजून काही बारीक सारीक टिप्स सांगते तुम्हाला. खमंग ढोकळा पीठ आहे ना डब्यामध्ये स्टोर करून ठेवल्यानंतर ओला चमच अजिबात लावायचा नाही पिठाला. म्हणजे पीठ तुमचं जवळपास 3 महिने तरी खराब होणार नाही. 3 महिने पीठ हे टिकू शकतं, अजिबात खराब होत नाही. आणि ज्यांना पण खमंग ढोकळा प्रीमिक्स घ्यायचं असेल तर इथे स्क्रीनवरती तुम्हाला ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. मसाले, लाडू, प्रीमिक्स सर्व काही तुम्हाला यावरती मिळेल. तर आता याचा रेट पण सांगते. जर तुम्ही ऑनलाईन घेतलं तर 320 रुपये किलो. आणि घरी येऊन जर कोणी घेतलं तर 220 रुपये पिठाचा रेट असणार आहे. त्यामुळे मग तुम्ही जमलं तर घरी येऊन घेऊ शकता, जमलं तर कुरिअर पण करू शकता. ज्या पण ताईंना जमणार नाही खमंग ढोकळ्याचं प्रीमिक्स बनवायला तर त्यांनी आमच्याकडे ऑर्डर द्या. आणि ज्यांना जमेल त्यांनी नक्कीच करून ठेवा डब्यामध्ये. आता इकडे मी ना फोडणीची तयारी करते. 15 मिनिटात आपण इकडे थोडीशी फोडणी देऊ. पुन्हा एक मोठं ताट ठेवलं मी बाहेर वाफ येऊ नये म्हणून. तर इथं मी आता तेल तापायला ठेवलेले कडकडीत. यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे. अर्धा चमचा थोडंसं जिरं टाकायचं. गॅस बंद केला मी. थोडीशी मिरची कट करून टाकायची आवडीनुसार तुम्ही. आता आपलं जे पाणी उरलेलं होतं ना अर्धी वाटीला थोडं जास्त पाणी लागलंय. हे बघा थोडंसं पाऊण वाटी पाणी लागलं आणि थोडंसं उरलेलं आहे ते आपण यामध्ये टाकू. अजून थोडंसं टाकते मी. दोन चमचे साखर टाकायची. साखर आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून टाकू शकता. मला थोडासा गोड आवडतो म्हणून मी 2 चमचे टाकली. आणि त्याला एक उकळी आणायची आणि गॅस बंद करून टाकायचा. साखर पूर्ण विरघळली की गॅस बंद करायचा. हे खूप जास्त शिजवायचं नाही.
आणि पाणी पण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून टाका तुम्ही. ज्यांना जास्त ओलसर खमंग ढोकळा खायला आवडतो त्यांनी जास्त पाणी टाका, ज्यांना थोडासा कोरडा आवडतो खायला त्यांनी कमी टाकलं तरी चालेल, तुमच्या आवडीवर हे. 20 मिनिटं पूर्ण झालेली आहे. आता आपण हे काढून घेऊ. टूथपिक काढून मी बघते, एकदा चेक कर. एकदम क्लीन निघालेली आहे. तर जवळपास छान मस्त झालेला आहे खमंग ढोकळा. मी गॅस बंद करते. तर हे बघा डब्याच्या आहे ना कडा पण सुटलेल्या आहे आणि हे बघा आतमध्ये तुम्हाला इथे जाळी पडलेली दिसते. तर आता हा गरम आहे खूप, याला आपण आहे ना बाहेर काढू. आणि हे बघा पाणी पण शिल्लक आहे, यातलं सर्व संपलेलं नाही आहे. पूर्णपणे आपला खमंग ढोकळा आहे ना थंड झालेला आहे. फॅन खाली ठेवलं होतं मी आणि आता तुम्हाला दाखवते कसा झाला आहे. तर बघा जवळून दाखवते तुम्हाला, किती सुंदर अशी आपल्या खमंग ढोकळ्याला जाळी पडलेली आहे, बघू शकता. आणि एकदम असा स्पॉन्जी झालेला आहे आणि हे बघा एकदम हलका झालेला आहे. तर खूप मस्त असा हलका फुलका स्पॉन्जी दिसतोय. तर यावरती आहे ना आता हे जे पाणी केलेलं आहे ना ते टाकते. आणि तुम्ही म्हणाल जास्त हाईट झाली नाही खमंग ढोकळ्याची, तसा खमंग ढोकळा एकदम असा जाळीदार, एकदम असा हलका फुलका स्पॉन्जी झालेला आहे. पण आपण पसरट कुकरचा डबा घेतला, पीठ कमी होतं आपलं, ते पीठ जास्त पसरट झाल्यामुळे त्याला हाईट खूप जास्त येणार नाही. तुम्ही जर कमी आकाराचा डब्बा घेतला ना तर मग हाईट वाढेल तुमच्या खमंग ढोकळ्याची. तर म्हणून तुम्हाला सांगते. तर याला हाईट नाही आहे पण हा खूप स्पॉन्ज आहे. तर मी तुम्हाला एक कट करून दाखवते, पण त्याआधी ना याच्यावरती पाणी टाकते. थोडंसं कोमट आहे. मस्त असं पाणी त्यावरती टाकायचं. पाण्यामुळे ना घशामध्ये तो अडकणार नाही खाताना. आता यावरती आपण कोथिंबीर पेरू थोडीशी. आणि तुम्हाला आता मी कट करून दाखवते. तर हे बघा, बघू शकता तुम्ही, एकदम छान अशी मस्त जाळी पडलेली आहे खमंग ढोकळ्याला. आहे बघा आतमध्ये पण दिसते आणि तोडून पण दाखवते तुम्हाला. हे बघा बघा आतपर्यंत इतकी सुंदर छान अशी जाळी पडलेली त्याला खमंग ढोकळ्याला. बघा खमंग ढोकळा आता आपल्या इथे मस्त झालेला आहे. दिसायला तर खूप छान दिसतोय. पण आता मी ना थोडासा टेस्ट करून सांगते तुम्हाला चवीला कसा झालेला आहे. खूप खूप मस्त झालाय. अजिबात घशामध्ये असा अटकला नाही. खूप टेस्टला पण एकदम मस्त झालेला आहे. तर आज मी तुम्हाला खमंग ढोकळा कसा बनवायचा आणि खमंग ढोकळा प्रीमिक्स कसं बनवायचं दोन्ही पण सांगितलंय. तुम्हाला जर हाईट जास्त पाहिजे असेल ना तर छोटा डब्बा किंवा छोटं पातेलं घ्या. आता मी कुकरच्या डब्यामध्ये केला, म्हणजे पसरट भांड्यामध्ये केला, म्हणून त्याला हाईट जास्त आली नाही. नाहीतर एकदम आपला ढोकळा आहे ना आतपर्यंत जाळीदार झालेला आहे, कुठे कच्चा राहिला नाही, चिवट झालेला नाही. आणि प्रीमिक्स तुम्ही जर घेतला ना तर प्रीमिक्स पासून पण ह्याच पद्धतीने खमंग ढोकळा बनवा. तुमचा खमंग ढोकळा खरंच फसणार नाही, खूप छान होईल. फक्त ज्या मी टिप्स सांगितल्या आहे ना व्हिडिओमध्ये तेवढं फॉलो करा. आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला
लाईक करा, शेअर करा. उद्या पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.